21 जुलैला महाभियोगाचा प्रस्ताव आणि 22 जुलैला त्यांनी दिलेला राजीनामा। यात अजून एक कारण असं दिलं जातं की जर उपराष्ट्रपतींचा राजीनामा नसता घेतला, त्यांनी जस्टिस वर्मा यांची केस पुढे चालू ठेवली असती, त्यांच्यावर आरोप पुढे चालू ठेवले असते, तर मग जस्टिस वर्मा यांची महाभियोग प्रक्रिया फास्ट झाली असती। याच्यामुळं काय झालं असतं तर एकतर सरकारची बदनामी झाली असती, न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं, न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि त्यामुळे नेपोटिझम याच्यावर सुद्धा बोट आलं असतं। नेपोटिझम कसं तर एका चर्चेत बोलताना इंडिया टुडेचे एक वार्ताहर अनुभवी वार्ताहर असं म्हणाले की या केसमध्ये जस्टिस यशवंत वर्मा यांना काहीही होणार नाही। याचं कारण त्यांनी दिलं कारण की ते एक नेपो किड आहेत, कारण की ते एक नेपो जज आहेत। आता जस्टिस सिस्टीममधलं नेपोटिझम हे काही आजच्या चर्चेचा विषय नाही आहे। कित्येक वर्षांपासून जस्टिस सिस्टीममधील नेपोटिझम वंशपरंपरेने कसं फेवरेटिझम केलं जातं आणि स्वतःच्या ओळखीतील फेवरेट लोकांना या पोझिशनला बसवलं जातं, याबद्दल अनेक आरोप होताना दिसत आहे। त्यातच यशवंत वर्मा हे कसे नेपोकिड आहे तर यशवंत वर्मा यांचे वडील जस्टिस अमरनाथ वर्मा हे होते, जे इलाहाबाद कोर्टचे एक खूप प्रसिद्ध आणि सिनियर न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आणि त्यांचेच सुपुत्र म्हणजे जस्टिस यशवंत वर्मा। त्याच्यामुळं एकंदरच न्यायव्यवस्थेतील या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचं एक वर्चस्व होतं आणि त्यामुळंच महाभियोगाची प्रक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही असा आरोप इंडिया टुडेच्या पत्रकारांनी केला।